नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मानसिक आजारांवरती विश्वामृत उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज आता आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी असं वाहिलेलं व्यक्तिमत्व आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ ते आयुर्वेदाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. खास करून दीर्घकालीन आजारांवरती असणारं त्यांचं संशोधन हा फार एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला माहितीच आहे की आज मानसिक आजारांसाठी खास ठोस उपचार मॉडर्न मेडिसिनमध्ये नाही आहेत आणि ही मोठी खेदाची बाब आहे. आणि जे काही औषध उपचार आहेत त्यांचे साईड इफेक्ट सुद्धा अत्यंत प्रचंड प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळेच संपूर्ण जग आज विश्वामृत उपचारांकडे आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून बघतंय. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी, मग त्याच्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, संधिवातासारखे आजार असोत आणि त्याचबरोबरीने हे शारीरिक आजार आहेतच, पण शारीरिक आजारांच्या व्यतिरिक्त खास करून मानसिक आजार आणि मानसिक आजारांमध्ये सुद्धा मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मुलांच्या वाढीशी निगडीत, खास मानसिक वाढीशी निगडीत असे जे आजार आहेत त्यावरती आज खरोखर आयुर्वेद हा एक वरदान सिद्ध झालेला आहे आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा सर, आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे बघतंय एक आशेचा किरण म्हणून विविध प्रकारच्या आजारांसाठी, पण खास करून हे जे मनाचे आजार आहेत ज्याच्यामध्ये ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी डिप्रेशन आहे, नैराश्य, त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आत्महत्येचं प्रमाण आहे मुलांमधलं. ह्याच्या व्यतिरिक्त अभ्यासाचा ताणतणाव, परीक्षेची भीती किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे असणारा जो स्ट्रेस आहे मुलांवरचा, तरुणांमध्ये असणारा स्ट्रेस आहे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या निगडीत समस्यांमुळे येणारा ताणतणाव आहे, वार्धक्य अवस्थेमध्ये लोनलीनेस आणि त्यामुळे होणारा तणाव आहे. सो आज संपूर्ण तसं जगात बघायला गेलं तर एकंदरीतच ताणतणावाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे मानसिक आजारांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं दिसतंय. काही प्रमाणात जे गंभीर आजार आहेत, स्किझोफ्रेनिया किंवा सुसायडल टेंडन्सीज, ह्यावरती सुद्धा आज कुठलेही ठोस उपचार आपल्याला उपलब्ध दिसत नाहीत आणि म्हणूनच आज आम्ही विश्वामृत उपचारांकडे एक आशेचा किरण म्हणून बघतोय. आयुर्वेदाने मानसिक आजारांचे एकंदरीतच कशा रीतीने विश्लेषण केलेलं आयुर्वेदामध्ये काय सांगता येईल? बरोबर. कसं आहे, आजार कुठे उत्पन्न होतात याच्याविषयीची जी माहिती आहे त्याच्यामध्ये शरीराला आजार उत्पन्न होतात, मनाला आजार उत्पन्न होतात, शरीर आणि मन दोघांनाही आजार उत्पन्न होतात. हे व्याधीचं किंवा आजाराचं अधिष्ठान ज्याला आपण म्हणतो त्या हिशोबाने सुद्धा आपण मनाकडे बघू शकतो. असं आहे की खादिन्यात्मा मनक्कालो दिशस्य द्रव्य संग्रह, अशी 9 पद्धतीची द्रव्य किंवा पदार्थ सांगितलेले आहेत की ज्याच्या आश्रयाने आपण सगळ्या जगताचं वर्गीकरण हे करू शकत असतो. तर त्याच्यामध्ये आकाश महाभूत जो आहे, आत्मा जो आहे, दिशा जी आहे आणि काल जे आहे, याला परमाणू असं स्वरूप नाही आहे. त्यामुळे त्याला अमूर्त द्रव्य असं म्हटलेलं आहे, पदार्थ म्हटलेले आहेत. आणि उरलेले जे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि त्याच्याबरोबर मन जे आहे त्याला परमाणू धरलेले आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा उहापोह कशासाठी करायचा, तर आपण जे अन्न खातो त्यांनी मनाचं पोषण होत असतं, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जसे शरीराला आजार उत्पन्न होतात या पंचभौतिक शरीराला, तसे आपल्या मनालाही उत्पन्न होऊ शकतात. असं लक्षात घ्या की भांडं तापवलं तर भांड्याच्या आतलं पाणी तापतं, तसं शरीर जर उपतप्त झालं किंवा आजाराने बिघडलं, अन्नाने बिघडलं, विहाराने बिघडलं, विचाराने बिघडलं, तर आतलं मन जे आहे ते सुद्धा बिघडत असतं आणि त्यामुळे ही सगळी मानसिक व्याधी जी आहे ती माणसाला लागू शकते. असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की समदोषा हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इत्यादी. तर त्याच्यामध्ये स्वस्थ माणसाची ही व्याख्या सांगताना त्या माणसाचं मन प्रसन्न पाहिजे, आत्मा प्रसन्न पाहिजे, इंद्रिय प्रसन्न पाहिजेत आणि इतर शरीरातले दोष धातू मल आणि अग्नी हा चांगला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनाला वेगळं करून तुम्ही आयुर्वेदाचा विचार करू शकत नाही, मनाला वेगळं करून तुम्ही शरीराच्या आजार, हे जर लक्षात घेतलं तर मग पुढची ट्रीटमेंट खूप सोपी पडते. मला वाटतं हा एक खरोखर एक महत्त्वाचा भाग आहे आणि आयुर्वेदामध्ये हे जे सांगितलेलं आहे की आयुष्याचा वेद आहे आयुर्वेद. आणि जसं आता आपल्याला वैद्यराजांनी सांगितलं त्याप्रमाणे शरीराचा, मनाचा, इंद्रियाचा ह्या सर्वांचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे आणि म्हणूनच खास करून मानसिक रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज विश्वामृत उपचार एक प्रभावी उपचार पद्धती ठरत आहेत. आपण जे स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघताय ते जरूर टिपून घ्या. खास करून मुलांचे मानसिक आजार, स्त्रियांचे मानसिक आजार, तरुणांमधली मानसिक आजार आहेत किंवा विविध कारणांमुळे होणारे मानसिक आजार आहेत, त्यांच्यावरती जर का आपल्याला मात करायची असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करा आणि आपण उपचारांची मार्गदर्शन घेऊ शकता पुढील नंबरवरती. आता विश्वामृत चिकित्सालय हे मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि आपण जरूर ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर,
आपण आता आयुर्वेदाची एक शरीर आणि मन ह्या दोन्हीचा विचार करून देण्याची जी चिकित्सा याबद्दल सांगितलं. एकंदरीत आज मानसिक आजारांवरती कशा रीतीने उपचार केले जाऊ शकतात, काय काय उपचार उपलब्ध आहेत? बरोबर आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण कारणांचा विचार जो आहे ना ते करणं खूप गरजेचं असतं. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की मन दूषित करणारं आणि शरीर दूषित करणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये आहाराला खूप महत्त्व असतं, विहाराला खूप महत्त्व असतं. तर दूषित अन्न म्हणजे खराब कॉन्टॅमिनेटेड फूड खाणं, पर्युषित अन्न म्हणजे शिळं अन्न खाणं किंवा उच्छिष्ट अन्न म्हणजे दुसऱ्याचं उष्ट अन्न खाणं, क्लीन अन्न म्हणजे ज्याचा तारा सुटले तसं अन्न खाणं. तर हा सगळा आहार जर बघितला ना तर तो गीतेनुसार रजात्मक किंवा तमात्मक अशा पद्धतीचा आहे. मनाला 3 पद्धतीचे गुण असतात किंवा दोष म्हणू शकू आपण. एक सत्वगुण हा उपयोगी आहे आणि रजो आणि तमोगुण जो आहे तो शरीराला हानिकारक आहे, मनाला हानिकारक आहे. आणि तो वाढवणारं जे अन्न आहे ना ते मनालाही बिघडवतं आणि शरीराला बिघडवतं आणि त्यातून ही मानसिकता जी आहे ती बिघडण्याची शक्यता असते. आता एक साधं उदाहरण घेऊन आपण हा विषय स्पष्ट करून घेऊया की आपल्या खिशामध्ये पैसे आहेत आणि आपण हॉटेलमध्ये जाऊन उभा राहिलेलो आहे आणि आपल्याला खूप भूक लागलेली आहे. तर आपल्या खिशात पैसे आहेत, भूक लागलेली आहे, समोर हॉटेल दिसतंय, तर आपण अन्न एन्जॉय करू शकतो, आनंद मिळतो या गोष्टीतनं. पण भूक पोटामध्ये आहे, खिशामध्ये पैसे नाही आहेत आणि समोर हॉटेल दिसतंय, तर मग आपल्या मनावरती ताण येऊ शकतो की आता मी अन्न खाऊ शकत नाहीये कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि ते पैसे मिळवण्यासाठीचा जो उपोद्याप आहे तो आपल्याला माहीत असतो, त्यापासून आपण करू शकतो. थोडंसं टेन्शन तिथं असतं. म्हणजे पहिली गोष्ट सुखाची झाली, दुसरी थोडी टेन्शनची झाली. आणि तिसरी अवस्था जी आहे मनाची बिघडण्याची किंवा आजाराची की आपल्या खिशामध्ये पैसे नाही आहेत, आपल्याला माहीत नाही येते, भूक लागलेली आहे आणि आपण हॉटेलमध्ये जाऊन भरपूर खाल्लं आणि नंतर जर लक्षात आलं की अरे आपल्या खिशात पैसे नाही, तर ती आणीबाणीची परिस्थिती आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस जर लक्षात घेतल्या तर स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी ह्याचं मॅनिफेस्टेशन झालेलं तिथं आपल्याला दिसतं. आणि मग समोरचा मालक कसा असेल त्याच्यानुसार आपल्याला अवदासीन येऊ शकतं, डिप्रेशन येऊ शकतं, वेगवेगळे हॅल्युसिनेशन तयार होऊ शकतात. आणि तो खूप जर प्रकार नेहमी आणि वारंवार अशा पद्धतीचा व्यवहारात घडत गेला तर मग सिझोफ्रेनियासारखे आजार सुद्धा आपल्याला दिसू शकतात. तर हे सगळं जर लक्षात घेतलं तर आपण प्रत्येक जण मनोरुग्ण असतो असं म्हणायला पाहिजे. आपण खेड्यागावात असताना सायकलवरनं जात असताना कोणाला धडक लागली तर मनामध्ये आपल्या काही येत नाही, दोघं एकमेकाला विचारतात तुला लागलं का नाही ना रे असं. पण व्यवहारात जर आता शहरात आपण हे बघितलं तर एकमेकाच्या आस्थानावरती कोण मारामारी करायला लागतात. तर हा पित्त उन्माद आहे, मनोरोग आहे हा. असं जर लक्षात घेतलं तर मग ही आयुर्वेदाची जी पूर्वपीठिका आहे खाणं पिणं वागण्याची आणि सात्विकतेची ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. मला वाटतं की हा एक आपण सांगितलं की अशा रीतीने आज उन्माद अवस्था खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याची कारणं वेगवेगळी आहेत जसं आपण म्हणालात. कारणांचं थोडंफार म्हणजे की आपण आता जसं सांगितलं की ह्याच्यात आहाराचा भाग सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आहार विषयक आम्हाला काय सल्ला देता येईल आपल्याला सुरुवातीला, म्हणजे औषधोपचारांकडे जाण्याआधी आपण थोडं आहाराविषयी बोलूया. खूप वनस्पती आपण आणलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत सर, काय सांगता येईल सर? कसं आहे, आहार घेत असताना कोणत्याही मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने किंवा मनोरोग होऊ नये असं ज्याला वाटतंय किंवा ज्यांच्या जिनॅटिक्समध्ये किंवा अनुवंशिकतेमध्ये सिझोफ्रेनियासारखे आजार आहेत अशा लोकांनी काही पथ्य पाळणं हे विवेकशील गरजेचं आहे. ते मुख्य म्हणजे नैष्ठिकी ब्रह्मचर्य हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं आणि शुक्र धातू शरीरातला चांगला राहिला तर ओज नावाचं त्याचं जे सारभूत अशी जी गोष्ट आहे की जी शरीर आणि मनावरती काम करते ती चांगली राहते. आणि ती जर चांगली राहिली तर मन हे कधी खराब होत नाही, मनोदेश हा विकृत होत नाही. हृदयाला बळ देणारी औषधं, मेंदूला बळ देणारी औषधं, बस्तीला किंवा आपल्या किडनीला बळ देणारी औषधं ही जर घेतली गेली तर मनोरोग जे आहे ते फारसे होत नाहीत. आणि ह्याच्याबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, साळीचा लाह्या खाणं, मुगाचं कडण खाणं, मुगाची डाळ वापरणं, गाईचं दूध वापरणं, तूप वापरणं, दर्भासनावरती बसून थोडी साधना करणं, पूजा अर्चा किंवा नैष्ठिकी जे काही विषय सांगितले नीतिमत्तेचे ते पाळणं, असं जर केलं गेलं ना तर मनोरोग हे सहसा होत नाहीत. जे लोक मगाशी सांगितल्या पद्धतीने राजस आणि तामस असा आहार खातात, आंबवलेलं केव्हाही कितीही वाजता कितीही अशा प्रमाणात जे खाल्लं जातं आणि चुकीच्या पद्धतीने, आईस्क्रीम ही गोष्ट आपण एकट्याने खायची असते पण तेच जर कप आहे तो दुसऱ्याने घेणं, तोच चमचा बुडवून खाणं हे उच्छिष्ट अन्न आहे. आणि धर्मग्रंथापासून आयुर्वेदामध्ये सगळीकडे हे सांगितलेलं आहे की तुम्ही उष्ट अन्न खाल्लं की तुमची बुद्धी भ्रष्ट होते. तर हा जो प्रकार आहे हा लक्षात घेऊन लोकांनी जर वागलं तर मनोरोग होणार नाहीत असं निश्चितपणे आपल्याला सांगता येतं. येस, मला वाटतं हा एक अमूल्य सल्ला होता वैद्यराजांनी दिलेला आपल्याला. आपण कार्यक्रमामध्ये पुढे बघणार आहोत की मानसिक आजारांवरती ज्या नैसर्गिक वनस्पती आज उपलब्ध आहेत त्यांच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्यराज, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मानसिक आजारांवरती विश्वामृत ह्या विषयावरती आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद चमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने आयुर्वेदाचा मानसिक आजारांचा विचार केलेला आहे. मन हे वेगळं न मानता शरीर, मन आणि इंद्रिय यांचा एकत्रित विचार हा सर्वच प्रकारच्या आजारांमध्ये आयुर्वेदाने केलेला आहे. मग ते शारीरिक आजार असोत, मानसिक आजार असोत, या दोन्ही आजारांमध्ये शरीर
आणि मन हे तेवढंच महत्वाचं आहे. आहाराचा मोठा या ठिकाणी मला वाटतं भाग आहे मानसिक आजारांमध्ये किंवा मानसिक आजारांच्या कारणामध्ये. आणि आज विश्वामृत उपचारामुळे सर्व प्रकारच्या मानसिक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळवता येणं शक्य झालेलं आहे. मानसिक आजारांवरती जर का आपल्याला अधिक काही प्रश्न विचारायचे असतील तर पुढील फोन नंबरवरती आपण जरूर संपर्क करा आणि जरूर आपले प्रश्न हे विचारू शकता. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. आपले प्रश्न जरूर विचारा पुढील नंबरवरती. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आहार विषयक सल्ला आपण आम्हाला दिलात आता की कशा रीतीने सात्विक आहार हा मन सुद्धा आपलं चांगलं करू शकतो. एक आपल्याला मनशांती मिळू शकते, मानसिक स्वास्थ्य आपण मिळवू शकतो. आज वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये सिझोफ्रेनिया आहे, ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, अँझायटी डिप्रेशन आहे, नैराश्यासारखा आहे. हे सगळे भाग आहेतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांमध्ये मुलांमध्ये वाढलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार, स्ट्रेस आहे, अभ्यासामुळे परीक्षामुळे येणारा एकाग्रता नसणं, चंचलपणा असणं, उन्मादाची अवस्था सुद्धा कधी कधी आपल्याला दिसते त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात एक थोडासा गंभीर विषय म्हणजे सुसायडल टेंडन्सीज किंवा आत्महत्या. काय वनस्पती उपचार किंवा काय काय उपचार आपण या ठिकाणी देऊ शकता ह्या आजारांसाठी? त्याच्या आधी थोडंसं या सगळ्या मनोरोगांच्या हिशोबाने आता तुम्ही जे सांगितलं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे नळ धुणं, हात धुणं पुन्हा नळ धुणं, अंगाला खूप साबण लावणं, खूप पाणी आंघोळीसाठी लागणं, 20-20 बादल्या सुद्धा लोक आंघोळीसाठी अशा वेळेला वापरतात. ब्लेड वगैरे कुठं पडलेलं असेल तर त्याच्या लांबून जाणं, त्याची अनाठाई भीती मनामध्ये ठेवणं किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो सिझोफ्रेनियामध्ये जी येते तशी येणं आणि वास्तवाचं भान जे आहे ते विसरून जाणं, ह्या ज्या गोष्टी घडतात किंवा अभ्यासाचा खूप बाऊ होणं, त्याचं स्ट्रेस येणं किंवा टेन्शन येणं आणि त्याच्यामुळे आयत्या वेळेला काही गोष्टी न आठवणं, त्याच गोष्टीचा अनेक वेळेला विचार करत त्याची स्वप्न पडत राहणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी व्यवहारात दिसतात ना, ह्याचा संबंध कोणत्या गोष्टीशी हे बघणं इथे इष्ट ठरेल. आणि त्यानुसार काही वनस्पती ज्या आहेत त्या मी माझ्या मते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही हे लक्षात घ्या की आपल्या मेंदूमध्ये जे मज्जातंतू आहेत आणि मज्जा म्हणून जो घटक आहे तो आपल्या ड्युओडेनम किंवा लहान आतड्यामध्ये तयार होत असतो. जिथं पित्त तयार होतं तिथंच ते ब्रेनचं टिश्यू तयार होतं. तर पोट जितकं चांगलं राहील, तुमचा जठराग्नी जेवढा प्रदीप्त राहील, तुमचं मन आणि बुद्धी तेवढी तल्लख राहू शकते आणि तुम्हाला ते आजार उत्पन्न होत नाहीत. हा पहिला भाग झाला. तुमचं रक्त जेवढं शुद्ध असेल तेवढा तो मज्जा जातो आणि ते पित्त जे आहे ते चांगलं राहतं आणि तुमचे मनोरोग जे आहे ते कमी होतात किंवा तुम्हाला ते होत नाहीत. आणि ह्याच्या बरोबरीनं मेंदूची जी संस्था आहे, मज्जा संस्था जी आहे, त्याच्यामधले जे काही घटक आहेत, त्याच्यामध्ये मेंदूच्या आतल्या ज्या रचना आहेत, त्याच्यामध्ये व्हेंट्रिकल जे असतात, त्याच्यामध्ये जे सिक्रीट होणारं पाणी आहे, तिथले जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत की ज्यांची उत्पत्ती पुन्हा अन्नातूनच होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रोटीन्समधून होणार आहे. तर ती जी घटना आहे ती आयुर्वेद आहाराच्या हिशोबाने बघत असतो. आणि ह्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी एक एजन्सी औषधाची लागते. कारण मॅटर तयार होण्यासाठी तुम्हाला अन्न उपयोगी आहे, पण तिथलं जे प्रक्रिया चाललेली आहे, फिजिओलॉजिकल ॲक्शन्स ज्या चाललेल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला औषधाची मदत घ्यायला लागते. आणि त्या अनुरोधाने सिझोफ्रेनियाचा माणूस असू दे, एन्झायटी स्ट्रेस टेन्शनचा माणूस असू दे किंवा सायकोसिसचा कोणत्या पद्धतीचा माणूस असू दे, तर या सगळ्यांना उपयोगी पडणाऱ्या काही वनस्पती मी इथं आणलेल्या आहेत. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाची वनस्पती जी आहे, जी दरवेळेला मी तुम्हाला दाखवत असतो, ती ब्राह्मी नावाची ही वनस्पती आहे. आणि मागच्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण ही दाखवलेली होती, तशी पुन्हा मी तुम्हाला ही दाखवतोय. तर ही वनस्पती जी आहे ती नीरब्राह्मी अशा पद्धतीची ह्याचीच एक दुसरी जात उपयोगी आहे आणि ती सुद्धा उपयोगी पडते. पण महाराष्ट्रीयन वैद्य ही वनस्पती बऱ्याच वेळा वापरतात आणि सारस्वतारिष्ट नावाचं औषध आहे ते ह्याच्यापासून तयार करतात. सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी म्हणून जे आहे ते सुद्धा ह्याच्यापासून तयार केलं जातं. तर ह्या वनस्पतीचा रस जर पोटामध्ये तूप आणि मधावरती घेतला गेला, तूप जे आहे ते गाईचं घेतलं तर जास्ती उपयोगी आहे. कारण त्याच्या गुणामध्ये असं सांगितलं आहे की शस्तम धी श्रुती मेधाग्नी बलायुः शुक्रचक्षुषाम, म्हणजे धी धृती श्रुती या मनाच्या ज्या ताकदी आहेत त्याने खूप चांगल्या होतात. आणि हे जर निरंतर घेतलं गेलं लहानपणापासून वयात येस्तोपर्यंतच्या काळापर्यंत, तर नंतर मन जेवढं सक्षम तयार होतं तेवढं इतर कोणत्याच गोष्टी होऊ शकत नाही. एवढी ही वनस्पती महत्वाची आहे. दुसऱ्या जी वनस्पती आहे त्यामध्ये एक वचा किंवा वेखंड नावाची ही वनस्पती आहे. ही तुम्हाला सगळ्यांना बघता येईल. त्याचं एक खाली मूळ दिसतंय, खरं म्हणजे हे खोड आहे आणि त्याला छोटी छोटी मुळं आलेली आहेत, वरती त्याची पानं आलेली आहेत. तर या वनस्पतीचा हा कंद जो आहे तो खूप उपयोगी आहे. आणि हा दुधामध्ये शिजवून वेलदोडा घालून आणि खडी साखरेबरोबर जर घेतला गेला तर मुलांच्या वेगवेगळ्या सवयी कमी येतात. लहान मुलांचं अंगठं चोखणं कमी येतं, दुपटं चोखणं कमी येतं, अंथरुणात शू करणं कमी येतं, उगीच चिडणं आणि त्रागा आदळपट जो होतो वय वाढत असताना मुलांची पौगंडावस्थेमध्ये, त्या सगळ्या आजारांसाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. आणि बुद्धीची तल्लकता याने इतकी वाढते की त्याच्यामुळे स्मृतीवरती चांगला परिणाम येतो आणि पॉवर ऑफ रिकलेक्शन ज्याला म्हणतो ती ह्या वनस्पतीने खूप वाढते. आणि ती जर चांगली असेल, बुद्धी आणि स्मृती चांगली असेल, तर मनोरोग हे वेगवेगळे जे आहेत ते उत्पन्नच होत नाही. अशीच एक दुसरी वनस्पती इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला हा आवळा आहे.
ह्याला मोठा आवळा म्हणतात. राय आवळा वेगळा छोटा असतो भोपळ्यासारखा दिसणारा, आणि हा डोंगरी आवळा आहे किंवा बनारसी आवळा म्हणतात असा आहे. तर ह्या एका औषधाच्या सेवनाने, आणि आता ह्या दिवसात हा उत्पन्न भरपूर होतो, खडीसाखर आणि तुपावर जर हे घेतलं गेलं तर आपल्या शरीराला शांती खूप चांगल्या पद्धतीने मिळते. मन शांत राहतं, तल्लक राहतं, आणि त्याच्यामुळे मनाच्या संबंधाने चिडचिड, त्रागा, आदळपट, पाळीच्या आधी उत्पन्न होणारी जी लक्षणं आहेत ही सगळी ह्यांनी कमी होतात. आणि एस्पेशली मेनोपॉझल सिंड्रोम जो आहे त्याच्यासाठी हा आवळा तुपावरती आणि खडी साखरेवरती खाणं खूप उपयोगी आहे. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती माझ्या मते मी इथं दाखवावी तुम्हाला. तर हे एक बी आहे, ज्योतिष्मती नावाच्या वनस्पतीचं हे बी आहे. तर या वनस्पतीचा श्लोक सांगतो मुद्दाणून, म्हणजे ह्याचं महती तुम्हाला कळेल की ज्योतिष्मती कटु तिक्ता सराक समीरजित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धी मतिप्रदा. म्हणजे अग्नी वाढवणारी आहे, बुद्धी वाढवणारी आहे, आणि मती चांगली करणारी आहे. म्हणजे मनामध्ये घाण विचार आणि वाईट विचार येत असतील आणि आपली वागणूक जर चुकीची होत असेल तर जेवढं मंत्र चिकित्सेला धर्मशास्त्राने महत्व दिलंय तेवढं आयुर्वेदाने या वनस्पतीला महत्व दिलेलं आहे. तर या ज्योतिष्मतीचं तेल विकत मिळतं, ते जवळच्या वैद्याकडनं आणून तुम्ही घ्यावं, किंवा या बियांचा वापर जर तुम्ही केला तर त्याचा उपयोग उत्तम होऊ शकतो. येस, मला वाटतं ह्या विविध प्रकारच्या वनस्पतींचं मार्गदर्शन आपण आता कार्यक्रमात घेतलं. मानसिक आजारांवरती विश्वामृत चिकित्सेवरती आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा स्वागत. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच मानसिक आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण चर्चा करत आहोत, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्ने आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून ह्या कार्यक्रमाद्वारे सांगावंसं वाटतं की विविध प्रकारच्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, स्किझोफ्रेनियासारखा आजार आहे, ह्या सर्व आजारांवरती आता विश्वामृत उपचार एक प्रभावी चिकित्सा पद्धती ठरत आहेत. पण केवळ हेच आजार नव्हे तर खास करून मुलांच्या मानसिक वाढीसाठी, चांगल्या वाढीसाठी, मनस्वास्थ्यासाठी, मनशांतीसाठी मुलं, स्त्रिया, तरुण आणि त्याचप्रमाणे आमचे सिनियर सिटीजन्स, खास करून वार्धक्यावस्थेत येणारा एकाकीपणा, ह्या सर्वांवरती जर का आपल्याला मात करायची असेल तर आज विश्वामृत उपचार एक आशेचा किरण ठरत आहेत. आपण संपर्कासाठी पुढील नंबर आहेत ते जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळत असताना सर, विविध प्रकारच्या वनस्पती आपण आता आम्हाला सांगत होतात आणि त्यांचे गुण. आवळा आपण बघितला, वचा म्हणजे वेखंड बघितलं, त्याचप्रमाणे ब्राह्मी बघितलं. अजून आम्हाला काय मार्गदर्शन करता? आता ह्याच्यात खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, लहान मुलांना वृद्धापकाळातल्या ज्या समस्या असतात त्यावेळेला, आणि तरुण मुलांना उत्पन्न होणारे जे आजार असतात ना, त्यात काही विशिष्ट ट्रीटमेंट आपण आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहे. तर त्यातली ही एक शलाका तुम्हाला दाखवतो. शलाका म्हणजे सगळी, आणि पुढे याला सोन्याचं टोक आहे. तर ही जी वनस्पती, हे जे शलाका जी आहे त्याचा आपण जो वापर करतो तो कशासाठी, तर आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी कुटस्थ चैतन्य असतं आणि त्या ठिकाणी मन आणि बुद्धीचं एकत्रीकरण होत असतं. तर त्या ठिकाणी ही शलाका गरम करून जर त्यांनी दग्ध केलं, त्याला दग्धकर्म असं म्हणतात किंवा अग्निकर्म असं म्हणतात, तर बुद्धिस्मृती एकाग्रतेमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ उत्पन्न व्हायला लागते. त्याच्यासाठी तिथंच ब्राह्मी तेलाची शिरोधारा जर धरली तर असे सुसायडल टेंडन्सीचे जे लोक आहेत, ते सिझोफ्रेनियाचे जे लोक आहेत, त्यांच्या लक्षणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमतरता येते आणि त्याच्याबरोबर पोटातली काही औषधं आपण देऊ शकत असतो. बरोबर. त्याच्या बरोबरीनं इथं दुसरं एक औषधी द्रव्य किंवा प्राणी किडा आणलेला आहे, आणि हा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, अनेक कार्यक्रमात मी हा दाखवलेला आहे. तर याला जलौका असं संस्कृतमध्ये म्हणतात, जळवा किंवा लीच असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर ही वनस्पती जी आहे ती जिथं आपण शेंडी ठेवतो, काकीस्थान ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी ही जी जलौका असते ती जर लावली तर तिथली व्हॅस्क्युलॅरिटी वाढते, रक्त जे आहे त्याचा प्रवाह नवीन व्हायला लागतो आणि मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा जसा आईच्या पोटात असताना आपल्याला असतो तशा पद्धतीचा व्हायला लागतो आणि त्यामुळे रिजनरेशन ऑफ नर्वस टिश्यू जे आहे ना ते पॉसिबल होऊ शकतं. हे बोलतो एवढं सोपं नसतं, पण इतर औषधांच्या बरोबरीने हे शक्य होतं. आणि हे जर वापरलं गेलं आणि ह्याच्या बरोबरीनं बस्ती नावाची ट्रीटमेंट जी आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेली ती जर केली गेली तर मग आत्ता मगाशी आपण ज्या वेगवेगळ्या आजारांची नावं घेतली त्यासाठी निश्चित चांगला उपयोग होतो. ज्या मुलांना सुसायडल टेंडन्सी आहे किंवा आपण आता कोणत्या तरी पद्धतीने आत्महत्या करावी असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात, तर हे कमी होण्यासाठी ह्या गोष्टींचा अतिशय उपयोग होतो असं व्यवहारामध्ये दिसून येतं. ह्याच्याबरोबर स्मृतीसागर रस म्हणून एक औषध आहे किंवा योगेंद्र रस म्हणून औषध आहे, मानसमित्र वटक म्हणून औषध आहे. असा प्रकृतीचा विचार करून जर आपण ते दिलं गेलं तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. इथं आणखीन एक वनस्पती आहे दुसरी, हिला सर्पगंधा असं म्हणतात, अडकई असं दुसरं इथं नाव आहे आणि याची मुळं मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दामून आणलेली आहेत. तर हे सर्पगंधा चूर्ण जे आहे त्याच्यावरती खुरासनी ओवा, जटामावसी आणि धमासा या वनस्पतींची चूर्ण एकत्र करायची समप्रमाणामध्ये आणि साधारण 2.5 ग्रॅम सकाळी आणि 2.5 ग्रॅम रात्री
तूप आणि साखरेवरती हे जर घेतलं गेलं तर मनातलं नैराश्य कमी होतं, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी कमी होते, अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढते, अळमटळमपणा जो असतो तो कमी होतो आणि ऐकण्याची जी प्रवृत्ती आहे मुलांची कमी झालेली असते. म्हणजे मुलं फक्त बोलतात, म्हणजे नुसतं तोंड असतं त्यांना आणि कान अजिबात नसतात, ते आई वडिलांचं बिलकुल ऐकत नाही. तर अशा वेळेला ह्या वनस्पतीचं आता सांगितलेलं जे कॉम्बिनेशन आहे ते जर वापरलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट फायदा होतो. आणि मतिमंद असलेली जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीत ह्याचा खूप चांगला परिणाम उत्पन्न होतो असं दिसतं. कारण मेंदूला विश्रांती मिळते, मेंदूचा रक्तप्रवाह जो आहे तो सुधारतो आणि त्यामुळे मेंदूच्या प्रत्येक घटनेमध्ये आणि तिच्या क्रियेमध्ये चांगला बदल उत्पन्न होतो. येस, मला वाटतं की हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की मतिमंदत्व असणारी जी मुलं आहेत, ऑटिझम सारखा आजार आहे, आत्ममग्नतेसारखा, स्वमग्नतेसारखा आजार आहे मुलांमध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा आज ह्या औषधामुळे चांगला परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. जाता जाता आम्हाला प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला? मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मानसिक रोगाने त्रस्त असाल किंवा मानसिक रोगाची काही लक्षणं तुमच्या ठिकाणी येत आहेत असं जेव्हा जाणवतं त्यावेळेला तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही तुमच्या शरीराचा विचार करायला पाहिजे. शरीरात असलेले सगळे जे आजार आहेत ते आणि मनाचा आजार ह्यांचं साठं लोटं असतं, त्यामुळे शारीरिक आजार पहिल्यांदा घालावेत, त्याच्यावर मनाच्या आजारांची ट्रीटमेंट करावी. आहार जो आहे तो उत्तम पद्धतीने घ्यायला पाहिजे. योगासनामधली जी आसनं सांगितली त्या सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन किंवा अर्ध मत्स्येंद्रासन आणि शीर्षासन हे जवळच्या चांगल्या योग शिक्षकांच्या कडे जाऊन ते शिकायला पाहिजे. त्याच्यावरून प्राणायाम करायला पाहिजे, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ब्लडची वाढते आणि मेंदू हा जास्ती तल्लक होतो आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जी आहे ती त्या रुग्णाची वाढायला लागते. आणि ह्याच्याबरोबर आयुर्वेदात सांगितलेली च्यवनप्रासारखी रसायन औषधं, मगाशी सांगितलेले जे अन्न आहे ते जर घेतलं तर मनोरोग होतच नाहीत आणि झालेले असतील तर त्यांची तीव्रता कमी येते. फक्त अनुवंशिकतेसाठी जवळच्या वैद्याचा चांगल्या पद्धतीने सल्ला घ्यायला पाहिजे आणि ती अनुवंशिकता कशी मोडता येईल ह्याच्यासाठी बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार करून घ्यायला पाहिजे. हे जर सगळं केलं तर निश्चित आणि निश्चितपणे कितीही मोठा आजार जरी असला तरी त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी उपचार होऊ शकतो. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता वैद्यराजाने दिला आपल्याला. वैद्य